हिरवी मिरची चांगली तेलामध्ये परतून घेतली. त्याच्यानंतर बटाटा घातला आहे, ची बारीक फोडी केलेला, साल न काढता घेतलाय. ज्याला साल पाहिजे त्याने साल काढून घ्यायचा. आणि जिरे घातलेत, फक्त जिरे, हिरवी मिरची आणि बटाटा. आणि आता हा 1 वाटी साबुदाणा आहे. हा बटाटा शिजलाय. एका वाफेवर बटाटा शिजतो. थोडी साखर आणि मीठ घातलं की बटाटा पटकन शिजला जातो. आता बटाटा शिजल्यानंतर त्यामध्ये साबुदाणा घालायचा. गॅस मोठा करायचा आणि चांगलं परतून घ्यायचं. म्हणजे सगळं तेल साबुदाण्याला लागतं आणि साबुदाणा चांगला शिजला जातो. आता यामध्ये गॅस कमी करायचा. आता यामध्ये दाण्याचा कूट घालायचा. आपल्या अंदाजाने घालायचा. एक वाटी असेल तर अर्धी वाटी दाण्याचा कूट घालायचा. आणि पुन्हा हे सगळं एकजीव करून घ्यायचं. असं वाटलं की साबुदाणा जास्त आहे, दाण्याचा कूट कमी वाटतोय, तर थोडासा कूट अजून वाढवायचा चमचाभर. एखादा अर्धा चमचा अजून दाण्याचा कूट घालायचा. आपल्याला आवडेल तसं घालायचा. कमी जास्त घरातल्यांना आपल्या कसं लागतो त्या पद्धतीने घालायचा. आता परत मीठ घालायचं. थोडंसंच घालायचं, जास्त नाही घालायचं. कमी पडलं तर वरून मीठ घेता येतं. आता गॅस मोठा करायचा आणि चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं छान मिक्स करून झालंय. आता गॅस कमी करायचा आणि एक वाफ काढायची. आणि आवडत असेल तर गॅस बंद केल्यानंतर वरून थोडंसं अर्ध लिंबू पिळायचं. म्हणजे आंबूसपणा पण येतो खिचडीला, छान लागते खिचडी. नाही तर मग वरून दही घ्यायचं खिचडीवर, आपल्याला आवडेल तसं. हे बघ, एक वाफ काढली की खिचडी अशी छान ट्रान्सपरंट होती. आणि मग थोडा गॅस मोठा करायचा आणि चांगली परतून घ्यायची. अशी मऊ वाटली ना तर मग काही नाही घालायला लागत. थोडी जर कोरडी वाटली तर थोडा दुधाचा हापका मारायचा किंवा थोडंसं तूप घालायचं, म्हणजे खिचडी मऊ होती. ही बघ कशी छान मऊ झाली आहे खिचडी. अशी मोकळी मोकळी छान होती मग खिचडी. गॅस बंद करून द्यायचा आणि पुन्हा झाकून ठेवायचं. झाली खिचडी.